बघा टुडेज मोटिवेशनल कोट, द ओनली वे टू लिव्ह लाईक अ किंग इज टू वर्क लाईक अ स्लेव. म्हणजे काय, तुम्हाला जर राजासारखं जगायचं असेल ना, कशासारखं, राजासारखं, तर गुलामासारखं काम करा. 2-4 वर्ष गुलामासारखं काम करा, नंतर तुम्ही राजासारखे जगसाल. आणि जर आता राजासारखे जगले तर नंतर मग गुलामासारखं काम करावं लागेल लोकांच्या हाताखाली. कळालं का? खूप म्हणजे हा खूप रिलेटेबल आहे आपल्या जनरल लाईफशी. तुम्ही जर स्वतःला सध्या राजा समजत असाल तर काही दिवसानं लोकांच्या हाताखाली गुलाम म्हणून जगसाल. आणि सध्या जर गुलामासारखं काम केलं तर तुम्ही काही दिवसानं राजा म्हणून जगसाल. कोणापुढं हात पसरायची गरज पडणार नाही, स्वतःच्या मर्जीचे मालक. ठीक आहे, सगळ्या गोष्टी. नाही तर कोणाच्या हाताखाली मग तुम्हाला चल रे ये आलाच 5 मिनिटात लगेच यावं लागेल फोन लावला की. समजलं? तुम्ही समोरच्याला फोन लावून बोलवायचं का तुम्हाला कोण फोन लावून बोलवलं पाहिजे हे तुमच्या हातात आहे. कळालं का? गुलाम आणि राजा हे तुमच्या आताच्या कंडिशनवर डिपेंड आहे. आता जर राजासारखे राहिले तर मग समोर. ठीक आहे, आता आपलं प्रॅक्टिस सेट 5.3 पर्यंत झालेलं आहे. ठीक आहे, घ्या लिहून. 5.3 पर्यंत झालेलं आहे. बोलू नको रे बाळा, माझं लक्ष तिकडं नसलं तरी आवाज येतो. 5.3 झालेलं आहे, 5.4 पण झालेलं आहे ना. आता प्रॉब्लेम सेट. ठीक आहे, सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही. 5.4 झालेलं आहे. प्रॉब्लेम सेट 5. ठीक आहे, प्रॉब्लेम सेट 5. झालंय लिहून? बरं, बघा प्रॉब्लेम सेट 5 मधला फर्स्ट क्वेश्चन, विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. खालीलपैकी कोणता नंबर प्रोबॅबिलिटी असू शकत नाही. आता बघा प्रोबॅबिलिटी असते मॅक्झिमम 1. किती असते? मॅक्झिमम 1 किंवा 100%. 1 किंवा 100%. म्हणजे काय, समजा मला आज गावाला जायचं आहे, आज जायचंच आहे ना, माझ्याकडे ऑप्शन आहे का? एकच ऑप्शन आहे, काय? आज. आज जायचं म्हणजे जायचं. मी उद्या किंवा परवा गावाला जाईल. ऑप्शन किती झाले? 2. म्हणजे चान्सेस काय झाले? 50-50% झाले ना. 100%पेक्षा चान्सेस वाढले का? नाही. मला आज गावाला जायचं म्हणजे 100%. काय प्रोबॅबिलिटी? 100%. मला उद्या परवा गावाला, मी उद्या किंवा परवा गावाला जाईल, प्रोबॅबिलिटी वाढली का कमी झाली? कमी झाली. म्हणजे मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी असते तुमची 100% किंवा 1. रेशोमध्ये म्हटलं तर 1 आणि पर्सेंटेजमध्ये म्हटलं तर 100%. मग याच्यापैकी कोणतीही जास्त आहे मला सांगा 1पेक्षा? 1पेक्षा जास्त कोण आहे? बघा 2/3 ला जर तुम्ही भाग दिला, आता मी तुम्हाला देऊन नाही दाखवत, 0.3 सका 18, 0.66 येईल समथिंग. 15% म्हणजे काय? 15%चा विचारच करायचा गरज नाही, कारण ते ऑलरेडी आहे. 100% म्हणजे मॅक्झिमम असते, तुम्हाला माहिती आहे. 15% म्हणजे 0.15 आणि डी तर 0.7. हे सगळे 1पेक्षा लहान आहे. ठीक आहे, आता 2 नंबरचं 1.5 हे 1पेक्षा मोठं आहे. 1पेक्षा मोठं असलं म्हणजे 1पेक्षा मोठं आहे, ते उलटं झालं आहे. हे काय आहे? 1पेक्षा मोठं. 1पेक्षा मोठी प्रोबॅबिलिटी कधीच राहणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता तुमचा? बी. काही प्रॉब्लेम? सोपं आहे, 1पेक्षा मोठं राहणार नाही. त्याच्यानंतर अ डाय इज रोल्ड, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द ॲपरिंग ऑन अपर फेस इज लेस दॅन 3. सांगा पटकन. डाय फेकला, सॅम्पल स्पेस 6 आहे, तोंडी विचार करायचा. सॅम्पल स्पेस 6, लेस दॅन 3. लेस दॅन 3 नंबर किती आहे? 1 आणि 2. म्हणजे किती टोटल? 2. नंबर किती टोटल? 2. म्हणजे 1/3. काही प्रॉब्लेम? 1 2 3 4 5 6 6 नंबर पडतात डाईसवर. 6 पैकी 3पेक्षा लहान कोण आहे? 1 आणि 2. तर टोटल किती येते? 2. आणि आपले सॅम्पल स्पेस किती टोटल? 6. 2/6 1/3. दुसऱ्याचा ॲन्सर. ठीक आहे. तिसरं, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द इव्हेंट प्राईम नंबर. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द इव्हेंट दॅट नंबर चूजन फ्रॉम 1 to 100. 1 ते 100 म्हणजे सॅम्पल स्पेस किती झाला? 100. आणि 1 ते 100 टोटल 25 प्राईम नंबर आहे. किती प्राईम नंबर आहे? 25. आता ते तुम्ही मोजायचे. 0 to 15, 0 to 50 15 आहे. किती आहे? 15. आणि 51 to 100 तुम्हाला शिकवलं आहे भरपूर वेळेस मी आहे. 51 to 100 किती आहे? 10. 15 आणि 10 टोटल 25. 25/4 म्हणजे 1/4 आहे का? 25 चूक 100 1/4. प्राईम नंबर म्हणजे काय? जे कोणत्याच पाड्यात राहणार नाही. जसं की 37 कोणत्या पाड्यात आहे?
त्या स्वतःच्या तर पाड्यात राहणारच ना ते. 37 कोणत्या पाड्यात आहे? 23, 67, असे टोटल किती नंबर आहे? 25. ठीक आहे. देर आर 40 कार्ड्स इन बॅग. माहिती आहे, सांगा आन्सर. 40 आहे, म्हणजे सॅम्पल स्पेस किती असला पाहिजे? 40. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड बिअर्स विच इज द मल्टिपल ऑफ 5? 5चा मल्टिपल, 5 1 5, 5 2 10, 15, 20, 25, 30, 35, 40. टोटल किती जण आहे? 8. 8 1 8, 8 5 40. प्रोबॅबिलिटी किती आली? 1/5. आता हा क्वेश्चन थोडा मिक्स आहे आणि याचा आन्सर कधी कधी चुकतं तुमचं. त्याचं रिझन सांगतो तुम्हाला. मला सांगा, प्रोबॅबिलिटी ऑफ एचा फॉर्म्युला काय असतो? नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे आपला. प्रोबॅबिलिटी ऑफ ए दिलेले आहे 1/5. किती दिलेली आहे? 1/5. नंबर ऑफ ए किती दिलेलं आहे? 2. मग नंबर ऑफ यस फाइंड करायचं आपल्याला. काय फाइंड करायचं? नंबर ऑफ यस. मग नंबर ऑफ यस कसं येईल सांगा बरं? नंबर ऑफ यस किती येईल? नंबर ऑफ यस याला मल्टिप्लाय करा 1 इंटू नंबर ऑफ यस आणि इकडं 5 इंटू 2. नंबर ऑफ यस बरोबर किती आलं? 10. ठीक आहे, हे आलं 10. किंवा एक डायरेक्ट लॉजिकली सांगतो तुम्हाला. प्रोबॅबिलिटी किती आहे? 5. किती आहे? 5. आणि वरती किती? नंबर ऑफ ए किती आहे? 2. आता इथं बघा, इथं नंबर ऑफ ए किती आहे? 1. इथं किती आहे? 2. 1ची दुप्पट आहे का नाही इकडं? 2. मग 5ची दुप्पट 10. सरळ सरळ हे 1 आहे का नाही? नंबर ऑफ ए किती आहे? 1. पण ॲक्च्युअलमध्ये किती आहे ते? 2. हे किती आहे? 5. मग ॲक्च्युअलमध्ये किती असायला पाहिजे? 10. समजलं? हे जे गणित असतं ना, हे पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट असतात. हे शॉर्ट बघा, लक्ष द्या. हे प्रॉब्लेम रिव्हिजन करतो एकदा. त्या दिवशी रेकॉर्ड नव्हते झाले ना ते. 5 पर्यंत झालेलं आहे रेकॉर्ड. प्रॉब्लेम सेट 5 MCQ. त्याच्यानंतर बास्केटबॉल प्लेयर्स जॉन, वसीम, आकाश 3 जण दिलेले. किती जण? जॉन, वसीम, आकाश. आता त्यांची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. तर सर्वात जास्त कोणाची तेवढं सांगायचं होतं आपल्याला. मग सर्वात जास्त प्रोबॅबिलिटी किती असते? किती असते? 1. किती असते? 1. ठीक आहे, मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी असते आपली 1. 1च्या पेक्षा जास्त राहत नाही. आता याला आपण काहीच्या काही म्हणजे एक आहे फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये, एक आहे पॉईंटच्या फॉर्ममध्ये आणि एक आहे पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये. आता फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये त्याला आपण पॉईंटच्या फॉर्ममध्ये आणलं 0.80. इथं ऑलरेडी दिलेली आहे 0.83. 58% म्हणजे 58/100. 0.58. आता या सर्वांमध्ये मोठं कोण आहे? 0.83. ठीक आहे, म्हणजे वसीमची प्रोबॅबिलिटी काय झाली? सर्वात मोठी. वसीम हॅड ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. 1 मार्कचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इन अ हॉकी टीम. आता असे क्वेश्चन तुम्हाला भरपूर दिसतील. कधी चॉकलेटचे राहतील, कधी आपले बलून, कधी पेन. ठीक आहे, असं बलूनचं क्वेश्चन आणि समोर हे पेन्सचे क्वेश्चन. ठीक आहे, तर हे क्वेश्चन सोडवण्यासाठी एकच पद्धत आहे. कोणताही क्वेश्चन असू दे. हॉकी टीम मध्ये 6 डिफेंडर्स, 4 ऑफेंडर्स आणि 1 गोली. तुम्हाला माहित असेल 11 जण असतात हॉकीच्या टीम मध्ये. किती? 11. सॅम्पल स्पेस किती आला मग? 6 डिफेंडर्स, 4 ऑफेंडर्स, 1 गोली. टोटल आले ते 11 जण. 2 कंडिशन दिलेले आहे. पहिली कंडिशन आहे फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द सिलेक्शन दॅट गोली विल बी सिलेक्टेड. गोली विल बी सिलेक्टेड. मग आपण म्हटलं लेट इव्हेंट आहे, गोली विल बी सिलेक्टेड. गोली किती आहे? 1. नंबर ऑफ ए 1. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. हे झालं तुमचं 1/11. याला काही भाग जात नाही समोर. त्याच्यानंतर डिफेंडर विल बी सिलेक्टेड. लेट इव्हेंट बी आहे म्हटलं आपण, डिफेंडर विल बी सिलेक्टेड. डिफेंडर किती जण बघा याच्यामध्ये? 6. नंबर ऑफ बी किती येतील? 6. प्रोबॅबिलिटी कशी असते? जेवढे आपले नंबर आपण ओरिजिनल नंबर, ओरिजिनल किती जण येते? 11. 6/11 ही झाली याची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर जोसेफ. आता हा 4 नंबरचा क्वेश्चन. 26 कार्ड्स आहे. किती कार्ड आहे? 26. ए पासून झेड पर्यंत नंबर टाकले, लेटर टाकलेले त्याच्यावरती. किती टोटल? ते 26. म्हणजे सॅम्पल स्पेस किती आला आपला? 26. आता त्याच्यापैकी त्यांनी काय म्हटलं होतं? वॉवेल्स. काय? 1 कार्ड इज ड्रॉन ॲट रॅन्डम. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज वॉवेल. मग आपण इव्हेंट ए म्हटलं, कार्ड ड्रॉन इज वॉवेल कार्ड. वॉवेल कोणते असतात? ए, ई, आय, ओ, यू. 5 येते. किती आहे? 5. मग नंबर ऑफ ए इज इक्वल टू 5. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 5/26. ठीक आहे, सोपं येते. रेकॉर्ड नव्हतं झालं त्या दिवशी, पण 7 नंबरचा घेतलेला आहे का?
12वीत घुसलो आपण. बरं हां बघा 7 नंबरचा क्वेश्चन. 6 फेसेस ऑफ डाय आर ॲज शोन बिलो. 6 फेसेस. आता आपण डाय फेकतो, डायवर किती फेसेस असतात, फेसेस जे असतात डायवरती त्याच्यावरती नंबर कसे टाकलेले असतात, 1 2 3 4 5 6. आता यांनी नंबर न टाकता लेटर टाकलेले ABCDE आणि A. म्हणजे आपण जर डाय फेकला तर याच्यापैकी एखादं लेटर येऊ शकतं. तर ए किती वेळेस आलेले, 2 वेळ. आता त्यांनी काय म्हटलं, इफ द डाय इज रोल्ड वन्स व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फर्स्ट ए अपीअर्स ऑन द अपर फेस. आता डाय फेकला आपण तर नंबर ऑफ एस 6च राहणार. किती राहणार, 6. ते काही बदलू शकत नाही. इव्हेंट ए ला म्हटलं आपण, लेट इव्हेंट ए अपीअर्स ऑन अपर फेस, म्हणजे आपण जेव्हा डाय फेकणार तेव्हा ए येईल. समजा काय येईल, ए. तर अशी किती पॉसिबिलिटीज आहे, 2. किती पॉसिबिलिटीज आहे, 2. मग प्रोबॅबिलिटी काय रे, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. पॉसिबिलिटी झाल्या आपल्या 2. टोटल पॉसिबिलिटीज आहे 6 म्हणजे 1/3. डी अपीअर ऑन अपर फेस. मग आपण म्हटलं लेट इव्हेंट बी इज इक्वल टू डी अपीअर्स ऑन अपर फेस. डाईस फेकल्यानंतर डी येण्याची पॉसिबिलिटी किती आहे, एकच आहे. किती आहे, 1. पण प्रोबॅबिलिटी काय आहे त्याची, नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस 1/6. काय अवघड नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 5 नंबरचा क्वेश्चन बघा आता. ठीक आहे. 5 नंबरच्या क्वेश्चन मध्ये म्हटलेले, जाऊ दे बघून घ्या तरी पण. अ बलून वेंडर हॅज 2 रेड 3 ब्ल्यू 4 ग्रीन बलून्स. मग सॅम्पल स्पेस हिअर, सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस मध्ये काय काय आपलं बघा, काय काय सॅम्पल स्पेस मध्ये, 2 रेड बलून. सॅम्पल स्पेस फॉर बलून टाकू आपण डायरेक्ट, थोडंफार लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. 2 रेड. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 ब्ल्यू 4 ग्रीन. ठीक आहे. त्याच्या म्हणजे नंबर ऑफ एस किती टोटल, मग 2 आणि 3 5, 5 आणि 4 9. नंबर ऑफ एस आले तुमचे 9. आता त्यांनी प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे 3 कंडिशन मध्ये. मग एक एक कंडिशन घेऊ आपण. लेट इव्हेंट ए, लेट इव्हेंट ए. सोपे क्वेश्चन आहे बघा, हे क्वेश्चन विचारले जातात. लेट इव्हेंट ए काय, अरे प्रणाली गेट्स रेड बलून. काय म्हणायचं इव्हेंट ए ला, प्रणाली गेट्स रेड बलून. रेड बलून मिळण्याची प्रोबॅबिलिटी बघा, याच्यामध्ये फक्त थोडं लिहावं लागतं तुम्हाला. हे चॅप्टर खूप सोपं आहे. रेड बलून मिळण्याची प्रोबॅबिलिटी प्रणालीची किती, मग नंबर ऑफ ए किती आहे, रेड बलून किती आहे, 2. असंही म्हणू शकता तुम्ही. डायरेक्ट टाका ना, काही प्रॉब्लेम नाही. नंबर ऑफ ए किती येईल, मग 2. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस 2/9. ही झाली प्रणालीची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. सेम आपल्याला बाकीचे सॉल्व्ह करायचे. आता इव्हेंट ए झाली आपली. इव्हेंट बी मध्ये ब्ल्यू बलून घ्या. लेट इव्हेंट बी. इव्हेंट बी मध्ये प्रणाली गेट्स ब्ल्यू बलून, प्रणाली गेट्स. लक्ष द्या इकडे सगळे, ब्ल्यू बलून. ठीक आहे. आता ब्ल्यू बलून मिळवण्याची त्याची प्रोबॅबिलिटी काय, किती ब्ल्यू बलून बघा याच्यामध्ये 3. मग नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती, 3. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. काय मग 3/9. याला भाग जातो 1/3. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी तुमची येईल 1/3. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट आहे तुमचं अ ग्रीन बलून. सेम काय होईल, सेम सांगा. इव्हेंट सी, प्रणाली गेट्स ग्रीन बलून. इव्हेंट सी, प्रणाली गेट्स ग्रीन बलून. कोणता बलून, ग्रीन. मग ग्रीन बलून किती आपल्यामध्ये, 4. मग नंबर ऑफ सी इज इक्वल टू किती येईल, 4. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस 4/9. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू 4/9. ठीक आहे. काही अवघड आहे का याच्यामध्ये,
एकदम सोपं आहे, कसाही क्वेश्चन असू द्या. आता तुम्हाला एक क्वेश्चन दाखवून देतो, तुम्ही बघून घ्या. हा एक क्वेश्चन आहे चॉकलेटचा, तुम्ही तोंडी आन्सर सांगसाल. 5 स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे, किती आहे? 5. 5 स्ट्रॉबेरी चॉकलेट, 6 कॉफी आणि 2 पेपरमिंट, टोटल किती झाले? 5 स्ट्रॉबेरी, 6 कॉफी आणि 2 पेपरमिंट. इथं लिहिसाल मग सॅम्पल स्पेस फॉर चॉकलेट. टोटल आले 13. आता 2 इव्हेंट घ्यायचे. पहिली इव्हेंट, इट इज अ कॉफी चॉकलेट. कॉफी चॉकलेट किती आहे? 6. मग इव्हेंट काय तिथे 6/13. आणि इथं काय? पेपरमिंट चॉकलेट. पेपरमिंट चॉकलेट किती आहे? 2. त्याची प्रोबॅबिलिटी काय? 2/13. फक्त लिहायचं. कसं लिहायचं पद्धतशीर असं, समजलं? 6 नंबरचा क्वेश्चन. आता बघा, हा क्वेश्चन तुम्ही होमवर्कला घ्या, ठीक आहे? 6 नंबरचा. अ बॉक्स कंटेन 5 रेड, 8 ब्लू, 3 ग्रीन पेन्स. टोटल किती झाले मग? 5 आणि 8 13, 13 आणि 3 16. म्हणजे नंबर ऑफ पेन्स मध्ये किती येईल? 16. आता तुम्हाला प्रोबॅबिलिटी विचारली, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट पेन इज ब्ल्यू. ब्ल्यू पेन असण्याची प्रोबॅबिलिटी. मग तुम्ही लिहाल इथं लेट इव्हेंट ए, द पेन इज ब्ल्यू, किंवा ऋतुजा वॉन्ट्स टू पिक अप पेन ॲट रँडम. मग काय लिहाल तुम्ही? पेन पिकअप इज. तुम्हाला जर बघा थोडंफार इंग्लिश तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. पेन पिकअप इज ब्ल्यू, किंवा सिम्पल मध्ये टाकून द्या पेन इज ब्ल्यू. पेन इज ब्ल्यू किती येते? 8. मग नंबर ऑफ ए मध्ये किती येतील? 8. मग नंबर ऑफ ए बरोबर 8. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस, 8/16. किती येईल ते? 1/2. ठीक आहे. 7वा झाला. 8वा तुम्हाला होमवर्कला दिलेला आहे वाटतं मी, ठीक आहे? दिलेला आहे होमवर्कला. कसा आहे तो क्वेश्चन? होमवर्कला दिला होता मी तुम्हाला. 1 मिनिट मला बघू दे एकदा. घेतलेला आहे ना? असाच आहे ना? बघा, देर आर 15 तिकीट्स. इथं किती आहे? 30. किती आहे? 30. आपण इथपर्यंत इथं किती नंबर लिहिले? टोटल 15. किती लिहिलेले? 15. तिथं किती लिहिणार? 30. मग पहिली इव्हेंट, इथं लेट इव्हेंट ए, तिकीट शोज एनी वन नंबर. इथं काय? तिकीट शोज एन ऑड नंबर. ऑड नंबर कोणते येतील मग? 1, 3, 5, 7, 9. किती येतील टोटल? 1 ते 30 पर्यंत ऑड नंबर किती येतील? 15 येतील ना? ठीक आहे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय? नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस, 15/30, म्हणजे 1/2. अ कम्प्लीट स्क्वेअर. काय लिहाल मग? लेट इव्हेंट बी, तिकीट शोज अ कम्प्लीट स्क्वेअर. कम्प्लीट स्क्वेअर कोणते कोणते? 1, 4, 9, 16, 25. किती आहे टोटल? 6 आहे का 5 आहे? मोजा ना. 1, 4, 9, 16, 25. किती आहे? 5. मग प्रोबॅबिलिटी काय येईल? 5/30, म्हणजे 1/6. 2 क्वेश्चन आहे. हा 15 तिकीटसाठी, तो किती तिकीटसाठी? 30. ठीक आहे. सोडवता येतील हा. म्हणजे 6 आणि 8 नंबरचा क्वेश्चन तुम्ही सोडून आणायचा. ठीक आहे. हा 9 नंबरचा क्वेश्चन थोडा साईडला राहू द्या. आपण 10 नंबरचा घेऊ. किती नंबरचा? 10 घेणार आहे. 9 नंबरचा पण घेणार आहे आपण, काही प्रॉब्लेम नाही. घ्यायचा 9 नंबरचा अगोदर. 9 नंबरचा घेऊन टाकू. ठीक आहे. मुलं कमी म्हणून म्हटलं होतं, जाऊ द्या. 9 नंबरचा क्वेश्चन. आता समजून घ्या. लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टँग्युलर गार्डन. 77 मीटर आणि 50 मीटर ही रेक्टँग्युलर गार्डनची लेंथ दिलेली. काय दिलेली? लेंथ. देर इज अ सर्क्युलर लेक इन द गार्डन हॅव्हिंग डायमीटर 14 मीटर. याच्यामध्ये एक लेक आहे. काय? सर्क्युलर लेक, एक तळ आहे. त्याचा डायमीटर दिलेला आहे 14. किती दिलेले आहे? 14. ड्यू टू वाइंड अ टावेल लागायचं. बरं. फ्रॉम अ टेरेस ऑन अ नियर बाय बिल्डिंग फेल. आता एक शेजारी बिल्डिंग आहे, त्याच्यावर एक टॉवेल वाळू घातलेलं आहे असं म्हणणं आहे त्यांचं. ठीक आहे. तो उडत उडत आला. कसा आला? उडत उडत. तर त्या तळ्यात पडण्याची प्रोबॅबिलिटी काय त्याची? शक्यता काय? काय शक्यता आहे? सांगू शकता का डायरेक्ट? नाही, पण एक लॉजिक सांगू शकतो आपण. काय? याचा जेवढा एरिया आहे आणि हा एरिया घ्या, त्याला काय करा? अपॉन मध्ये घ्या. म्हणजे नंबर ऑफ ए हा झाला आणि हा काय झाला? नंबर ऑफ एस. तर काय होईल? तो आपल्याला प्रोबॅबिलिटी भेटून जाईल. मग काय? सुरुवातीला आपल्याला एरिया काढावा लागेल. मग बघा हिअर, बघा हिअर फॉर अ रेक्टँग्युलर गार्डन. बघा हिअर फॉर अ
रेक्टँग्युलर गार्डन. हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे, तर येण्याचे चान्सेस असतात अशा क्वेश्चनचे. रेक्टँग्युलर गार्डन साठी लेंथ दिलेली आपल्याला. लेंथ किती आहे? 77 मीटर. ब्रेड्थ किती आहे? ब्रेड्थ दिलेली आहे 50 मीटर. ठीक आहे. मग देअरफॉर एरिया ऑफ गार्डन, एरिया ऑफ गार्डन, गार्डनचा एरिया किती राहील? लांबी गुणिला रुंदी. करा पटकन. लेंथ इंटू ब्रेड्थ. पटकन आन्सर आलं पाहिजे. किती येईल? 3850. 3850 येईल का? नक्की? मग एवढा फास्ट कसं काय आलं माझा आन्सर? 5 मल्टिप्लाय करण्याची ट्रिक असते. 5 मल्टिप्लाय करण्याची काय असते? ट्रिक. तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये 2-3 दिवसामध्ये आपलं यूट्यूब चॅनल येणार आहे सेकंड भरतीसाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या शॉर्ट ट्रिक सांगेल मी. ठीक आहे. इथं टाइमपास करायचं नाही. 3850. ठीक आहे. हे झालं आपलं एक एरिया. आता दुसरा या लेकचा एरिया काढायचा आपल्याला. फॉर अ रेक्टँग्युलर गार्डन झालं. त्याच्यानंतर जसं मी सॉल्व्ह करतो ना, तो माइंडसेट ठेवा की सरांनी असं सॉल्व्ह केलेलं आहे, आपल्याला असं सॉल्व्ह करायचं. अभ्यास करायची गरज नाही पडली पाहिजे. क्वेश्चन दिसला की समजलं पाहिजे की नाही आपण असा सॉल्व्ह केला होता. समजलं तुम्हाला? मग काय करसाल इथं? फॉर अ रेक्टँग्युलर गार्डन, सॉरी सर्क्युलर लेक. सांगा, सर्कलचा एरिया माहित पाहिजे तुम्हाला. काय असतो? सर्क्युलर लेक. फॉर अ सर्क्युलर लेक डायमीटर दिलेला आहे. डायमीटर किती आहे? 14. रेडियस किती येईल? 7. बरोबर आहे. रेडियस किती येईल? 14/2 7 मीटर. मग एरिया ऑफ लेक, एरिया ऑफ लेक काय येईल? एरिया ऑफ लेक पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर आहे ना, विसरले का? रेडियस आर 7 आले, तर मग पाय किती असतं? 22/7. इकडे 7चा स्क्वेअर. 7चा स्क्वेअर 22/7 इंटू 49. 7 7 49. 22 गुणिला 7 154 मीटर स्क्वेअर. आता हे झालं तुमचं एरिया ऑफ गार्डन. हे झालं तुमचं नंबर ऑफ इयर्स. काय झालं? नंबर ऑफ इयर्स. आणि हे काय झालं? नंबर ऑफ ए. काय झालं? नंबर ऑफ ए. सहज तुम्हाला समजण्यासाठी सांगून राहिलो मी, असं टाकायची गरज नाही. मग आता प्रोबॅबिलिटी सांगा तुम्ही काय. प्रोबॅबिलिटी काय असते आपली? नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ इयर्स. मग आता डायरेक्ट लिहायचं आपण. काय लिहायचं? प्रोबॅबिलिटी ऑफ, हेच प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट टॉवेल फेल इन द लेक. हे जे शेवटचं सेंटेन्स आहे ना, ते लक्षात ठेवा. प्रोबॅबिलिटी, पार्ट काहीच नाही करायचं आपल्याला. प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट, इव्हेंट दॅट इट फेल. इट फेल म्हणजे इट कोणासाठी म्हटलेलं आहे? टॉवेलसाठी. टॉवेल फेल इन द लेक. लेक मध्ये पडण्याची प्रोबॅबिलिटी काय? लेक लाडकी, तुम्हाला ते दिसत असेल ना, माझी लाडकी बहीण, माझी लाडकी लेक योजना आली पाहिजे आता निवडून आल्यावर. बरोबर आहे ना? हा, लाडका लेक नाही, लाडकी लेक. हा बघा, जाऊ द्या तिकडे. 154 हा झाला याचा. लिहा, एक शब्द लिहा, काही प्रॉब्लेम नाही. कोणता? एरिया ऑफ लेक, एरिया ऑफ लेक अपॉन एरिया ऑफ गार्डन, एरिया ऑफ गार्डन. मॅथमॅटिक्स सारखं कॅन्सल नाही करायचं. एरिया एरिया कॅन्सल, ऑफ कॅन्सल, तसं नाही करायचं. ठीक आहे? हा, लेक अपॉन गार्डन. 154 अपॉन 3850. आता एक तुम्हाला एक जनरल एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. आता बघा, हे 22 आहे का नाही? बरोबर आहे. असं तू माइंडसेट तयार होईल स्टडीनं. सध्या नाही समजणार तुम्हाला या गोष्टी, कारण त्याला खूप हाय लेवलची प्रॅक्टिस लागते. हे 22 आहे. 22 मध्ये कोणता नंबर असतो? 11. हे किती आहे? 77. याच्यामध्ये कोणता नंबर आहे? 11. म्हणजे या दोन्ही संख्येला 11 ने भाग गेला पाहिजे. कितीने भाग गेला पाहिजे? 11 ने
गेलाच पाहिजे. ठीक आहे. आता 77 गुणिले 50 आहे, याच्यात 22 पण लपलेला आहे डायरेक्ट. ज्यांचा 22चा पाठ असेल त्यांनी डायरेक्ट 22 न भाग द्या, कारण 22 गुणिले 7 ऑलरेडी केलेले आपण. ठीक आहे. आता 22चा पाठ तर डायरेक्ट तुम्ही करू शकणार नाही काही जण, मग त्यासाठी 11 न भाग द्या पहिले. 11 न किती जाईल? 11 1 11, की खाली किती उरले? 4. 11 चौक 44. याला द्या भाग 11 न. 11 3 33, खाली किती उरले? 5. 11 5 55, म्हणजे 14/350. याला तर तुम्ही डायरेक्ट 7 न भाग देऊ शकता. आता 7 दुनी 14, 7 5 35, म्हणजे फायनल काही 2/50, म्हणजे डायरेक्टच करा ना रे. इथंच करून घ्या, इथंच करून घ्या. 2 1 2, 2 25, म्हणजे काय आलं आन्सर तुमचं? प्रोबॅबिलिटी P ऑफ टी टावेल, प्रोबॅबिलिटी ऑफ टावेल किती आले तुमचे? 1/25. ठीक आहे. क्वेश्चन मस्त आहे का नाही? तुम्ही जर 22 न भाग गेला तर 22 न डायरेक्ट भाग जाईल. 22 7 54. ठीक आहे. 154, सॉरी. कळाला का काही प्रॉब्लेम आहे क्वेश्चन मध्ये? दिसायला क्वेश्चन मोठा आहे पण सोडवायला काहीच नाही, तुम्हाला फक्त लिहावं लागेल. ते ह्या गोष्टी माहिती पाहिजे. अजून ह्या गोष्टी आहे ना, आपल्या ह्या गोष्टी होणार आहे. मेन्सुरेशन नावाचं चॅप्टर आहे आपलं, 9 नंबर, की 9 नंबर नाही 7 नंबरचं जॉमेट्री मध्ये, 9 नंबरचं 9वीला आहे. ठीक आहे. तुम्हाला काही कन्सेप्ट माहित असतील त्या चॅप्टरचे. ठीक आहे, समजलंय? बघून घ्या एकदा. हा, 10 नंबरचा क्वेश्चन बघा. आता इथं तुम्हाला काय दिलेलं आहे? गेम ऑफ चान्स. काय दिलेलं आहे? गेम ऑफ चान्स. बघा, इन अ गेम ऑफ चान्स, किंवा डायरेक्ट टाका. आपलं सगळ्यात मेन काय असतं? सॅम्पल स्पेस. शांत बसा रे पोरो. सॅम्पल स्पेस फॉर अ गेम ऑफ चान्स. बघितलं असेल ना तुम्ही हे गेम ऑफ चान्स? कुठे बघितले? सैलानीच्या जत्रेत. गेम ऑफ चान्स. ठीक आहे. काय येईल मग? सॅम्पल स्पेस S इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8. बस बस, आवर. हां, बस. नंबर ऑफ S किती झाले? 8. ठीक आहे. आता ऑल दीज आर इक्वली लाईकली आउटकम्स, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट विल रेस्ट ॲट 8. आता मग इव्हेंट एक एक इव्हेंट घेत चालायची. बघा, असे क्वेश्चन लाईकली येत नाही, पण आले तर कसे सॉल्व्ह करायचे माहिती आपल्याला. लेट इव्हेंट ए. बघा, लेट इव्हेंट ए. इव्हेंट एचं काय मग? बघा, इव्हेंट एचं काय म्हणणं आहे? इट विल रेस्ट. इट कोणासाठी म्हटलेलं आहे? ॲरो. असं लक्षात ठेवायचं. मग ॲरो विल रेस्ट. ॲरो विल रेस्ट ॲट 8. मग नंबर ऑफ ए किती येईल? किंवा ए टाका. ए पहिले ए घ्या, कारण नंबर आहे आपल्याकडे तर टाकून द्या. ए एकच आहे. मग नंबर ऑफ ए इज इक्वल टू काय आलं? 1. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय येईल? 1/8, म्हणजेच नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस 1/8. काहीच नाही, या चॅप्टरचा अभ्यास करायची गरज नाही तुम्हाला, फक्त प्रोसिजर समजून घ्यायची कशी इथं. हे झालं पहिलं, इव्हेंट ए. त्याच्यानंतर इव्हेंट बी. लेट इव्हेंट बी. इव्हेंट बीचं काय म्हणणं आहे? ॲरो रेस्ट ॲट ऑड नंबर. ॲरो विल रेस्ट ॲट अन ऑड नंबर. ऑड नंबर सोपं आहे, समजलं तुम्हाला. बी इज इक्वल टू काय येईल? ऑड नंबर कोणते कोणते? 1 3 5 7. 1 3 5 7. नंबर ऑफ बी 4. प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय येईल? प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय येईल? अपॉन नंबर ऑफ यस 4/8 1/2, म्हणजे किती येईल? देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/2. ठीक आहे, समजलं? त्याच्यानंतर इव्हेंट लेट इव्हेंट सी. इव्हेंट सी
ॲरो ॲरो विल रेस्ट ॲट नंबर ग्रेटर दॅन 2. नंबर ग्रेटर दॅन 2. 2 पेक्षा मोठे नंबर. दॅन म्हटलेलं आहे, ग्रेटर दॅन म्हणजे 2 पेक्षा मोठे. कोणते कोणते? 3, 4, 5, 6, 7, 8. नंबर ऑफ सी 6. प्रोबॅबिलिटी ऑफ सी नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ यस 6/8. कितीच भाग जाईल? 2 न 3चा, 2 न 4चा, 3/4. 3/4. आणि लास्ट डी, लेट इव्हेंट डी. लेट इव्हेंट डी. बघा तुम्हाला 4ही नाही विचारणार, तुम्हाला कोणत्याही 2 जास्तीत जास्त 3 इव्हेंट विचारतील. किती इव्हेंट? 3. 4ही नाही विचारणार. लेट इव्हेंट डी, ॲरो विल रेस्ट ॲट अ नंबर लेस दॅन 9. 9 पेक्षा कमी सगळेचे आहे ना. मग डी बरोबर काय येईल? 1 2 3 4. ठीक आहे, हे झाले तुमचे टोटल. नंबर ऑफ डी आले 8. प्रोबॅबिलिटी ऑफ डी इज इक्वल टू नंबर ऑफ डी अपॉन नंबर ऑफ यस. 8/8 म्हणजे किती येईल? 1. प्रोबॅबिलिटी ऑफ डी इज इक्वल टू 1. ठीक आहे. हे आजचे क्वेश्चन जेवढे झाले तेवढे तुम्हाला न पाहता लिहिता आले पाहिजे. हे जेवढे झालेले आहे आपले. ठीक आहे. 15 तिकीट्स. सॉरी, हा क्वेश्चन मधात घुसला रे आपला. ती स्लाईड समजून घ्या आता. ठीक आहे. आपण सोडवता दुसरीकडे गेलो. इथं झाला तो क्वेश्चन. ही स्लाईड इथं घुसली. 5 पॉईंट हे कळालं. या क्वेश्चन नंतर आले हे 2 क्वेश्चन, तेवढे ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे. नोट्समध्ये कळालं का? काही अवघड आहे का याच्यामध्ये? आता बाकीचे जे राहिलेले 6 क्वेश्चन आहे ते उद्या घेऊ. सोपेच राहिलेले, काही अवघड नाही. ठीक आहे. जमलेस तर सोडून बघा. 11 नंबरचा डायरेक्ट प्रोबॅबिलिटी काढून बघा तुम्हाला जमते का नाही. ठीक आहे.